चला लवकरात लवकर मॅच ऑन करा. किल्ले कोच आयोजकांचा कॉल येतोय, पेनल्टी लावली जाईल. भरपूर उशीर घेतलेला आहे, भरपूर वेळ घेतलेला आहे. 5 मिनिटं मैदान रिकामी झालेलं आहे. 5 मिनिटं अजूनही मात्र आपण वेळ घेतलेला आहे. कृपया करून क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना यावेळेस श्रीकांत आणि ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळते ओपनिंगच्या भूमिकेत. चला फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये एक बाजूला आपल्याला पाहायला मिळते श्रीकांत टीमचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते ग्लेन वैती. बघायला गेलं तर त्या लाईव्ह मध्ये अजूनपर्यंत दिसला नाही ग्लेन वैती, परंतु असं म्हटलं तर प्रत्येक मॅच नव्याने असते, प्रत्येक वेळेस शून्याने सुरुवात होते. चला फिल्डिंग सजवा. किल्ले कवच शेवटचा अंतिम कॉल. 2 मिनिटांमध्ये फील्ड क्षेत्ररक्षण सजलं पाहिजे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपला एक्स्ट्रा प्लेअर देखील आमच्यापर्यंत पाठवा. दोन्ही टीमला विनंती आहे. तात्या प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर किल्ले कवच. ठीक आहे, इथून मात्र बॉलरचं नाव नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. सुरेश पहिलं षटक सुरेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज तयार होत असताना. चला घाई करा. किल्ले कोच क्षेत्ररक्षण सजवा. यानंतर अजूनही 7 मॅचेस आजच्या दिवसातले खेळवायचे आहेत. 6 वाजता अंधार पडून जातो. आम्हाला जवळजवळ 6 वाजेपर्यंत फायनल मॅच पूर्ण करायचे, लक्षात घ्या. आजचा अंतिम दिवस, स्पर्धेचा शेवटचा दिवस. जाऊया मॅच कडे. तिसरी मॅच ऑन होताना आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला किल्ले कवच आणि दुसऱ्या बाजूला तात्या प्रतिष्ठान ही टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना तात्या प्रतिष्ठान आणि फिल्डिंग करताना किल्ले कवच आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा. शेवटचा अंतिम कॉल. आता मात्र मॅच ऑन करा. फलंदाज आलेले आहेत. पहिला चेंडू घेऊन इकडे तयार होणार गोलंदाज मिस्टर सुरेश. स्ट्राइकवर श्रीकांत. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली इनिंग खेळली होती. 36 ते 37 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या, परंतु त्यांचे 52 धावा ज्या टार्गेट दिलं होतं ते टार्गेट मात्र थांबवू शकले नाही त्यांचे गोलंदाज. व्हेरी फर्स्ट बॉल. काय स्विंग केलाय. अगदी मात्र यावेळेस वाईट चेंडू येत असताना अगदी मात्र चेंडू पाहिला निहारला आणि यावेळेस मात्र पंचांनी तो वाईट करा दिला. खराब चेंडू मात्र इकडे पाहायला मिळतोय. एक धाव. चला पंचांवर मात्र कोणी दबाव टाकायचा, पंचाशी कोणी आर्ग्युमेंट्स करायचा नाहीये. पंचाचा निर्णय हा अंतिम असेल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. पंचाचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट, नियमाचं पालन करणं म्हणजेच क्रिकेट. चला वाईट चेंडू हा मात्र पंचाचा असतो. बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. एक धावेने सुरुवात झालेली आहे. धावेचं श्रीगणित झालेलं, अकाउंट ओपन झालेलं आहे स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र बघायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला जातोय. शॉर्ट थर्ड बॅटला फील्ड होताना पाहायला मिळते. एक धाव.
पहिला चेंडू सिंगलने मात्र इकडे 2 धावा पाहायला भेटले. शॉर्ट चेंडू होता, अगदी आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी झोन मध्ये चेंडू दिला होता फलंदाजच्या. लेग साइडला पिचिंग होती, स्टंपच्या वरून निघून जातोय. ही स्पर्धा तेवढी मात्र खास राहिली नाही ग्लेन वेतीसाठी, परंतु इकडे अजूनही बघायला गेलं तर यानंतर 4 ओव्हर आहेत. बघायला गेलं तर टोटल 22 बॉल अजूनही येणं बाकी आहे. चांगल्या प्लेयर कोणत्याही क्षणाला फॉर्म मध्ये येतो, लय मध्ये येतो. यावेळेस मात्र फटका सजवलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु इकडे लॉंग ऑफ रिजनला बॉल जाणार निघून, सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा असते. विचार केला धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 6 स्कोर कार्डवर. अगदी हिमांशू आमचे गुणलेखक आमच्यासोबत आज जुडले जात आहेत, त्याचं देखील मात्र इथे स्वागत आहे. शॉर्ट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, पुलचा फटका, सक्सेसफुल षटकार. 6 धावा, स्कोरबोर्ड 12. डीजे मास्टर गाडी चल पडी है ग्लेन वैती की. चौकार षटकार, काय हाफ ट्रॅकर चेंडू, काय पुलचा फटका, काय तो षटकार, सगळं कसं एकदम ओके. पुन्हा तयार, पुन्हा शॉर्ट चेंडू आहे, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा मिळतील 6 धावा. षटकार येत आहे बॅक टू बॅक. स्कोरबोर्ड 18. डीजे पाहायला मिळाला. ही लेंथ तेवढी छोटी नव्हती, अगदी मात्र गुडलेनचं बॉल, परंतु लय मध्ये आल्यावर मात्र ती नजर राहते, ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळते फलंदाजामध्ये. आणि यावेळेस आपण ते पाहिलं मागच्या स्ट्रोक मध्ये, अगदी चुकवलाय. इथे मात्र बीट करतोय, डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या 18. 18 स्कोर कार्डवर येणारे 18 चेंडू आहेत. किती धावा मात्र बनवल्या जातील बघूया. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकायचे ते देखील लक्षात घ्या. टीम मीटिंग जरा छोट्या करा आणि लगेच मॅच ऑन करा. डीजे तर पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 पाहायला मिळते. ग्लेन वैती ऑन फायर पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालेला आहे गौतम. चलो व्हॉलेंटियर असेल तर शिवान जे मध्ये आले त्यांना बाहेर काढाव. गौतम आलेला आहे नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकामध्ये राईट मोर द विकेट. स्विच हिट केलाय, चांगला फटका आहे. इकडे मात्र धावा मिळतील बरोबर जाऊन, मला तर वाटते ऑन द लाईन पडलाय. षटकार येतोय 6 धावा. डीजे
कमालीचा स्विच हिटचा फटका 6 धावा पाहायला मिळाला. षटकाराने स्कोरबोर्डचा विचार केला 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अगदी शॉर्ट चेंडू होता. थोडी वाकण्यात कंजूशी केली इकडे फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलच्या खालपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी म्हणेल की एक अपेक्षित उसळी जी फलंदाज करत होता ती त्याला मिळाली नाही आणि त्यामुळे मात्र डॉट चेंडू आलाय. महाराष्ट्र लेवलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 40+ प्लेयर आपण बघू शकतात. 40+ स्पर्धा आहे. 3 दिवसाची स्पर्धा 27, 28, 29. आजची तारीख 29/12/2024. चांगला फटका आहे एकदम. मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मात्र नक्की असेल. सिंगल मात्र नक्की पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर. अगदी 3 दिवसानंतर 31 आहे. नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना हॅपी न्यू इयर, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स. शॉर्ट चेंडू आहे, कट केलेला आहे, गॅप शोधलेला आहे, मागे प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू निघून जाणार. 3 बाउन्स, 4 बाउन्स, 5 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. डीजे धावा धावपलकावर. ग्लेनवैती गॅप शोधतोय, चौकार खेचतोय. शॉर्ट चेंडूला फटका इकडे फसलाय. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच केलं जाईल. विकेटचं पतंग. या वेळेस मात्र आपण बघू शकतात गरज होती या विकेटची, तो विकेट गौतमने मिळवून दिलाय. एकदा बघायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडूचाच वापर केला जातोय, परंतु या साईडला ऑन साईडला फटका खेचला. अगदी बरोबर मात्र हातामध्ये गेला मिड विकेटच्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आय फटका खेळला आला मनगटाचा. मात्र इकडे पॉवर दाखवत असताना फलंदाज पाहायला मिळतोय. षटकार. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 2 दिवसानंतर हा तिसरा दिवस जो आहे त्या तिसऱ्या दिवसामध्ये थोडा टेम्परेचर हाय झालेला आहे. आज मात्र चांगला तर आज चांगलं मात्र ऊन आपण बघू शकता तर इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि टेम्परेचर देखील इकडे वाढलेला दिसतोय. त्यामुळे मात्र तहान लागणं स्वाभाविक आहे. लगेच मात्र आपण बघू शकतात तात्या प्रतिष्ठाचा खेळाडू मध्ये आला आणि पाणी पाजण्याचं काम केलं. गोलंदाजाचं नाव योगी, ज्याने खूप चांगलं षटक मागच्या मॅच मध्ये हाताळलं होतं. मी म्हणेल की ते निर्णायक षटक ठरलं. 4 धावेचं फक्त तरी षटक हाताळलं आणि त्यामुळे मात्र ती मॅच विन करता आली किल्ले कोच संघाला. इथे मात्र तयार
व्हेरी फर्स्ट बॉल जाऊ दिला. इथून वाईट तुम्हाला नाही मिळणार. इथून शफल झाल्यानंतर तुम्ही वाईटच्या अपेक्षेत मात्र चेंडू सोडणार तर हा वाईट तुम्हाला नाही मिळणार. आधुनिक क्रिकेटमध्ये नियम थोडे बदललेले आहेत. बरेचसे नवीन नियम टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जेणेकरून गोलंदाजाला देखील ॲडव्हान्टेज मिळेल. पॉवर प्ले आल्यानंतर फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळाला तर गोलंदाजासाठी काय करायचं, तर गोलंदाजासाठी हा नियम ठेवण्यात आला. शफल झाल्यानंतर व्हाईट लाईन देखील शफल होईल. 2 डॉट आलेत. वेगावर स्वार आहे योगी. अगदी मात्र चकवतोय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आतमध्ये येऊन खेळला जातोय. यावेळेस शॉट फाईल लेगला चकवत असताना चुकी नाही आहे या क्षेत्ररक्षकाची मी म्हणेल. अगदी मात्र बघायला गेलं तर यावेळेस चेंडू टप्पा समोर पडला आणि वळण घेतलं आणि त्यामुळे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पार निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 39 धावा धावफलकावर. शेवट 3 चेंडू मागे मात्र 4 धावा. पुन्हा एकदा मात्र फटका ऑन साइडलाच आहे. लॉंग लेग रिजनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 41 धावा धावफलकावर लागले जात आहेत. ओहो काय गोलंदाजी आहे. इकडे मात्र अगदी फिरवलं जातंय फलंदाजाला. योगी क्या बात है. सुपर गोलंदाजी. तीन षटकानंतर 41 स्कोर कार्डवर 41. अरुण अरुण अगदी तरुण आहे, त्यामुळेच मात्र आपण बघू शकता 40 प्लस झाला तरी इकडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 41 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर लगभग 14 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. आज अक्षरशः ऊन डोळ्यावर येतोय. आज खऱ्या अर्थाने परीक्षा घेतली जाईल प्रत्येक खेळाडूची. या कडकडत्या उन्हात रणरत्या उन्हात मात्र आपण बघू शकतात की आपला गुणवत्ता इथे मात्र दाखवत असताना 40 प्लसचे हे खेळाडू, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू आज आपण बघू शकतात. मुंबई परिसरातील, रायगड परिसरातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पालघर परिसरातील खेळाडू पाहायला मिळतात. अगदी खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिलाच बॉल स्लोवर आहे, खराब आहे. आ बेल मुझे मार, ये गेंद डाली और गेंद को भेज दिया बल्लेबाज ने आउट ऑफ द पार्क. 6 रनों के लिए 47 स्कोर कार्ड पर. डीजे चला नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. निलेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध SRG उर्वी 11. निलेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध SRG उर्वी 11 अशी मॅच असेल. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस आहे. इथे मात्र फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव आणि 2 धाव पूर्ण होतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 49 स्कोर कार्डवर येणारे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा बनल्या जातील बघूया. एक बाजूला तात्या प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला
शॉट चेंडू चांगला फटका आहे गोलंदाज डोक्यावर डीप मध्ये येत असताना लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक कॅप फिल्डिंग करतोय. सुपर क्षेत्ररक्षण आहे. क्या बात आहे. एकच धाव दिलेली आहे. अप्रतिम फिल्डिंगचा नमुना पेश केला इकडे क्षेत्ररक्षकाने. आपल्या टीमच्या 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत आणि इकडे मात्र धावांचा विचार केला. धावा 50 स्कोरबोर्डला. 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी शेवटच्या षटकामधला. लोअर फुल टॉस ग्लांचा फटका आहे इकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजनला एकच मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर जर विचार केला तर 3 चेंडूवर 4च खर्च केलेले आहेत. स्कोरबोर्ड 52 52. मागच्या मॅच मध्ये देखील 50 क्रॉस केले होते. धावा बनवल्या होत्या त्या थोड्या गोलंदाजाला कमी पडल्या. यावेळेस त्याच्याहून थोडे जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल. हा चांगला चेंडू डाऊन द लेग साइड साऊंड द ऑफ साइड मात्र फलंदाज यावेळेस सफल झाला आणि चेंडू लागल्यानंतर अपील केली होती. पंच सांगतायत हा चेंडू ऑफस्टंपला सोडून जाणार आहे. शेवटच्या 2 चेंडूचा शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात 52 52. 51 51. सिंगल मात्र इकडे दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र रन आउट. पुन्हा एकदा मात्र 52 धावेवर पोहोचले आहे तात्या प्रतिष्ठान आणि 53 धावेचं आव्हान असेल. जाऊया आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. एक बाजूला दुसऱ्या बाजूला SRG उर्वी 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मिळते टॉस साठी. या SRG उर्वी 11 आणि निलेश फायटर, राजकुमार तामोरे आणि स्वप्नील घरत या. चला राजकुमार तामोरे आणि स्वप्नील घरत या. टॉस करून घ्यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल हे आम्ही वारंवार सांगतोय, परंतु तरी देखील कॅप्टन नाही येत आहे.
या लवकरात लवकर. बॅटिंग टीमला विनंती आहे की आता एक प्लेयर पाठवा. इकडे आम्हाला बॅट्समनची नावं नाही माहिती आहे. किल्ले कहोज एक प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. बघा नंतर आम्ही तिथे नावं काही ऍड केली तर मग तुम्ही सांगतील की हा खेळला होता तुम्ही हे नाव ऍड केले. चला निलेश फायटर संघाचा संघनायक इकडे आलेला आहे. SRG उर्वी 11 कुणाल येतोय संघनायक. संदीप दादा या आपण टॉस करून घेऊया. रुक्षात भाई मैन फ्रॉम कुडुस, हमारे रुक्षात भाई यहाँ पे मौजूद है. उनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. बॉलरचं नाव कळवा. तात्या प्रतिष्ठान परेश हा बॉलर आहे. रुक्षात भाई स्वागत है आपका. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. आइए टॉस किया जाएगा नेक्स्ट मैच का. एक तरफ राजकुमार, दूसरी तरफ कुणाल. छाप कॉल केलेला आहे आणि काट आलेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच निलेश पाटरने. काय असेल निर्णय राजकुमार भाऊ? आम्ही फिल्डिंगच करू. खूप चांगला मात्र बघायला गेलं तर खेळ मैदानाच्या आतमध्ये तुमच्या संघाकडून होत आहे. एक बघायला गेलं तर बॅटिंग बॉलिंग म्हणा सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करतायत. काय म्हणणार तुम्ही त्या खेळाबद्दल? चांगलेच सगळे खेळत आहेत. निशांत शिवलकर भाई म्हणून आहेत, त्यांची बॅटिंग सुद्धा चांगली होते, त्यामुळे आम्ही थोडंसं प्लस पॉईंट होते. नंतर अनिल बाणीची बॉलिंग, सगळ्यांचा एफर्ट चांगला आहे, त्यामुळे आम्ही ह्या कॉम्बिनेशनने मॅच जिंकतच आलेलो आहे. बघूया आता ही मॅच कशी होते. यस नक्कीच. बघायला गेलं तर कित्येक वेळा तुम्ही एकमेकाच्या विरोधात खेळले असतील, आज एकमेका सोबत खेळत आहेत. ही 40+ कॉन्सेप्ट आहे, ह्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? 40+ खेळणं म्हणजे एक पैसा हा भाग बाजूला ठेवून एक फिटनेससाठी खेळायचं आहे आणि एक ओळखी होतात एकमेकांच्या, आणि ते ओळखी एक कामाला पण येतात. की समजा अलिबागवाले आमचे समीर चौगुले आहेत, कुठे आमचं काय झालं आम्ही तिकडे आलो, ते आम्हाला ते हेल्प करतात, आम्हाला ते चांगले पाहुणचार करतात. हाच एक ह्या वयामध्ये आम्हाला एक आनंद मिळतो. बेस्ट असेल तुमच्या टीमसाठी. कुणाल पुन्हा एकदा बॅटिंग आलेलं आहे, मी म्हणेल की मनासारखं झालेलं आहे, कारण की 2 मॅच झाले बॅटिंग घेऊनच जिंकतायत. समोरची टीम चांगल्या लयमध्ये. काय रणनीती असेल याच्या विरुद्ध? समोरची टीम खरंच खूप जास्तच फॉर्ममध्ये आहे, पण आम्ही ते जसे ते म्हणाले की श्रीकांत भाई हे खूप चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत, त्यांचा विकेट आम्ही लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करू आणि अनिल बाणेला देखील थांबवण्याचा प्रयत्न करू. बाकी सगळं वगळता त्यांची बॉलिंग पण खूप छानच आहे, तरी आम्ही पण 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू, ज्यात करून आम्हाला रन रेट पण मेंटेन करता येईल. आणि ही म्हणजे चुरस खूप अटीतटीची आहे, म्हणजे ही मॅच आम्हाला जिंकणं खूपच गरजेचं आहे. यस बेस्ट लक असेल तुझ्या टीमसाठी. आणि आमच्यासोबत जोडले जातील रुक्षत भाई. यस रुक्षत भाई, आपका यहाँ पे स्वागत है बोईसर शहर में. कैसा लगा ये मैदान? परनली गांव का ये मैदान है, और देखा जाए तो अपना संदीप भाई की ये टूर्नामेंट कैसे लगे आपको? यहाँ पे जो अभी ग्राउंड है और ये आयोजन नियोजन है संदीप भाऊ का, तो मैं बोला जाऊंगा कि इतना बड़ा टूर्नामेंट करने के लिए भी डेयरिंग लगती है, और डेरर आदमी का ये काम है, सिंपल आदमी का काम है ही नहीं. और जो अभी लाइफ है 40+ का, ये तो बोनस लाइफ है. इस बोनस लाइफ में अलीबाग, रायगढ़, पूना, वाड़ा, पालघर, यहाँ से जो प्लेयर आते हैं, ये तो नाम के लिए, मैं तो बोल रहा हूँ सिर्फ ये नाम है, लेकिन इनसे इंसानियत और आदमी की लिंक जुड़ जाती है. बाकी 40+ तो नाम है, लेकिन सब मेरे को यंगस्टर लगते हैं.
और इसके आगे जो भी जिंदगी है तो क्रिकेट के लिए तो मैं न्यौछावर कर दूंगा। और फ्यूचर में संदीप भाई हो, समीर भाई हो, इलियास भाई हो, हमारे तात्या प्रतिष्ठान के शेटे तात्या हो, ऐसे लोगों को तो मैं मेरा एक लीजेंड मान के ही चल रहा हूँ। तो धन्यवाद, आपने बुलाया, इज्जत अफजाई का बहुत बहुत शुक्रिया। यस सर, ज़रूर, आपका भी तहे दिल से धन्यवाद। आपने अपना कीमती वक्त इस टूर्नामेंट को दिया। आने वाले वक्त में हमें नौशाद भाई सब जगह दिखाई देंगे, खास करके मुस्लिम प्रीमियर लीग भी बड़े पैमाने में फेब्रुवारी महीने में होने वाली है। चला जाऊया ऑनफिल्ड मॅचकडे, जिकडे आत्ताच मात्र षटकार आला आहे। खूप चांगला मात्र चेंडू हाताळला जातोय। इथे मात्र एक धाव नक्की असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत। टार्गेट आहे ते म्हणजेच 53चं 53 धावेचं टार्गेट आहे। पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं, परेश हा गोलंदाज आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 15। बॅटिंगसाठी आलेला आहे तो सुरेश आणि योगेश। यस सर, डीजे मास्टर। चेंडू मध्ये बनवायचे ते म्हणजेच 38 18 चेंडू 38 धावेची गरज। प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, खेळीमेळीच्या वातावरणामध्येच इथे क्रिकेट खेळावा, पंचांशी कोणी वाद घालू नये ही विनंती असेल। 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 38 बनवायचे आहेत। थोडा स्पीडअप ठेवा, खेळायला विनंती असेल। गोलंदाजी मार्कवर येतोय। हेमंत आलेला हा गोलंदाज अगदी चकवला। इकडे मात्र लेग कटर चेंडू टाकला जातोय। लेग स्पिनचा मारा आपल्याला पाहायला मिळते। आलाय डॉट। 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये बनवायचे 38 धावा। अगदी बघायला गेलं तर महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीम साठी। स्विच हिटचा फटका खेळला जातोय, प्रॉपर टायमिंग नाही झालं। इकडे मात्र ज्या अपेक्षेमध्ये फलंदाज टर्नवर खेळला होता तेवढा टर्न नाही मिळाला गोलंदाजाला। बाउन्स देखील एक्स्ट्रा पाहायला मिळतोय मिश्री गोलंदाजी होत असताना। एक धाव। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता धावफलक पाहायला मिळते 16। आजच्या दिवसातली तिसरी मॅच ऑन आहे, यानंतर मात्र चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिलं थोडं स्पीडअप ठेवा खेळाला। कोणी एकाने क्षेत्ररक्षण सजवा, कोणी एकानेच कॅप्टनशिप करा। स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच योगेश सुरेश। यावेळेचा अकोटपदे चेंडू ऑन साइडला फटका अगदी ऑफ साइडच्या लांबून खेचून काढलाय। बाउंड्री लाईन जवळ अगदी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना इथे 2 पूर्ण झालेले आहेत। ओके आहे आणि इथे मात्र 2 धावा येतील। स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल। लॉर फुल टस आहे, फटका इकडे चांगला आहे, अगदी मात्र घुटना टेक सिक्सर देख 6 धावा विजय। षटकाराने स्कोरबोर्ड 24। पुन्हा एकदा मात्र शॉर्ट पिच चेंडू गॅप मध्ये टाकलाय, परंतु इकडे क्षेत्ररक्षक अगदी पायावर चेंडू आदळते जाऊन चांगले क्षेत्ररक्षण। 2 पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि 3 देखील पूर्ण केले। कालच्या दिवसामध्ये मात्र जर बघायला गेलं तर 2 ते 3 वेळा 3 धाव पूर्ण करताना टीम पाहायला मिळाली।
बॅट्समन पाहायला मिळाले. आज देखील आजच्या दिवसामध्ये हे 2 बॅट्समन ज्याने पहिल्या 3 धावा पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरेश आणि योगेश आपल्याला पाहायला मिळते. 2 बॅट्समन. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 27, 27 धावा ह्या धावफलकावर लागल्या जात आहेत. येणारे चेंडूचा विचार केला, अजूनही बाकी आहे 1 म्हणजे 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत बरोबर 26. स्कोर कार्ड 27 झालेला आहे. 13 चेंडू मध्ये 26. प्रत्येक चेंडूवर 2 ची सरासरी मेंटेन करायची आहे. तात्या प्रतिष्ठान एक बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला किल्ले कहोज आहे. इथे कोण जिंकणार कोण हरणार, अगदी मात्र टफ फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला, यावेळेस यशस्वी आहे हा प्रयत्न. अगदी बघायला गेलं तर बॉलर इथला इकडे जज केला, इथे मात्र पाहिलं कितनी वळण घेत आहे चेंडू आणि त्यानंतर हा फटका खेचला. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. इथे आपण बघू शकता तर धावसंख्या 31, 22 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. अगदी मात्र बघायला गेलं तर थोडा आता बॅटिंग साईडला झुकते मॅच असं म्हणायला हरकत नाही, कारण की 10x चेंडू आहे. या 10x चेंडूवर 10 ते 12 धावा ह्या बनतात प्रत्येक ओव्हरमध्ये आणि इकडे 11 ची सरासरी मेंटेन करायची आहे. परंतु गोलंदाजाला देखील तेवढासा चेंडू असरदार असतो, फायदेशीर असतो, कारण की वेगाने टाकता येतो. टर्न देखील मात्र चांगला मिळतो या चेंडूवर, ग्रिप चांगली मिळते. दोन्ही बाजूने मात्र ही मॅच जाऊ शकते. गोलंदाज फ्लोअर फुल टस आहे. पुन्हा एकदा घुटना टेक, चौकार टेक, 4 धावा या वेळेस पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र बघायला गेलं तर स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय, चौकार. धप्पलकवार बॉलर नेम प्लीज. श्री. पहिला चेंडू पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला फटका आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून खेळला जातो, त्यामुळे मात्र इथे ताकद झोकता आली नाही आणि परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू डगआउट. डीजे योगीने गोलंदाजीमध्ये मात्र खूप इम्प्रेस केलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळते योगी. परंतु बॅटिंग आता मात्र कशी करेल बघूया. चेंडू असतील ते म्हणजेच 10 आणि 10 चेंडू मध्ये 18 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. चौकारानंतर विकेट आलेला आहे. 35 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 10 मध्ये 18 ची गरज. बघायला गेलं तर 3 षटकाराचा खेळ आणि बघायला गेलं तर शेवटपर्यंत देखील निघले जाणार नाही असा क्रिकेटचा खेळ आहे. कुठे काय होईल काय सांगता येत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये.
रंग बदलणारा खेळ क्रिकेट. योगीचा फटका उंच आहे आणि इकडे मात्र बाउंड्री लाईन जवळ अगदी मिड विकेटला चांगली कॅचिंग करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. विकेट बॅक टू बॅक येत असतात. तिसरं आजची अंतिम रात्र. आज मात्र तिकडे देखील डीजे वाजेल, ऑर्केस्ट्रा असेल, तारपा नृत्य असेल, लहान मुलाला खेळण्यासाठी भरपूर काही आहे. ओहो, त्यानंतर बघायला गेलं तर आपण खवय्ये असतील तर भरपूर स्टॉल्स आहेत, भरपूर खाण्याची दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉ देखील तिकडे ओपन होईल. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू आलाय. चेंडू असतील 8 धावा बनवायचे 18. 8 चेंडू 18 धावा. फुलटसा आहे चेंडू. फटका इकडे चांगला आहे. यावेळेस निघून जाणार. ग्लेनवेतीच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. बरंच काही केलेलं आहे या आजच्या युगामध्ये. आणि बघूया हा उतारा कोणाच्या नावावर निघणार. तात्या प्रतिष्ठान की किल्ले कोच. यावेळेस फटका सजवलाय. ऑफसाईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्की असेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि जोपर्यंत थ्रो येईल 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 42 42 झालेले आहेत. 43 43 झालेले आहेत. 10 धावेची गरज. बरोबर 10 पाहिजेत एका ओव्हर मध्ये. ची गरज. 6 चेंडू 10 धावा. चला स्पीडअप ठेवा. तात्या प्रतिष्ठान यांना विनंती असेल गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल तात्या प्रतिष्ठान कडून. बघूया 1 ओव्हर म्हणजे 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. इथे आपण बघू शकता अगदी अटी-तटीची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीची 3 चेंडू फील्डिंग टीम साठी खूपच महत्त्वपूर्ण असतील. एखादा मोठा स्ट्रोक नाही आला पाहिजे हा विचार असेल त्यांचा. बॅटिंग टीम इकडे मात्र चांगल्या लयमध्ये आहे. एक षटकार आतापर्यंत बघायला गेलं तर बॅट मधून आला आहे ते म्हणजेच गौतम. 2 मध्ये 8 वर पोहोचलाय. 6 मध्ये 10 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वर. चला थोडा स्पीडअप ठेवा तात्या प्रतिष्ठान. छह गेंदे 10 की दरकार है. गेंदबाज तैयार मिस्टर रियान. रियानच्या खांद्यावर जबाबदारी भविष्य इथे आपण बघू शकतात पाहायला मिळते. तात्या प्रतिष्ठान संघाचं भविष्य दिलेलं आहे.
6 मध्ये 10 ची गरज. स्ट्राइकला गौतम. पहिला चेंडू इकडे मात्र सापडला जाते 3 स्टंप मध्ये. योगेशला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. एकदम चांगला चेंडू, वेगवान मारा. बँकॉन टार्गेट टाकला होता, पायावर आदळतोय. अपील केली जाते, अपील उचलून धरले पंचाने. आकाशाकडे बोट. फलंदाज बाद. गॉन. विजय. मोठू पतलू कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. मोठू पतलू. प्रफुल्ल पाटीलचं देखील स्वागत आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. पीपी नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय. यानंतर होणारी मॅच SRG उर्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजे निलेश फायटर. आतापर्यंतची अपराजित टीम. वैभव आलेला आहे नवीन बॅट्समन. निलेश फायटर त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल SRG उर्वी 11. 3 पैकी 3 जिंकलेले आहेत. चौथी मॅच साठी तयार आहे निलेश फायटर. टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे SRG उर्वी 11 ला. चला थोडा स्पीड ठेवा. तात्या प्रतिष्ठान बॅट्समन येईपर्यंत तुमच्याकडे वेळ होता तोपर्यंत क्षेत्ररक्षण तुम्ही सजवलं पाहिजे. कारण की तुम्ही खूप मोठा क्रिकेट खेळत, अशी कोणती स्पर्धा नाही जी तुम्ही खेळत नाही आहेत. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा तुमच्याकडे अनुभव आहे. प्रत्येक फलंदाजाचा अनुभव आहे आणि तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायला अक्षरशः वेळ जातोय. डाव्या हाताचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच वैभव. स्ट्राइकवर असेल. 5-9 5-10 स्कोरबोर्ड 43. एकाने क्षेत्ररक्षण लावा. कोणी एकानेच लावा. मी इकडून बघतोय जवळ जवळ 6 ते 7 जण फिल्डिंग लावतायत. लॉंग ऑन वरून आवाज जातोय, बॉलर कडून आवाज जातोय, कीपर कडून आवाज जातोय. 6-5-10. चांगला चेंडू अगदी मात्र खोलवर टाकला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला. यावेळेस एक आणि खराब फिल्डिंग. थ्रो ॲक्युरेट होता. गडबड होत असताना एकाकडून झाली, दुसऱ्याकडून देखील झाली आणि त्यामुळे 1च्या जागेवर 3 भेटत आहेत. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 46-46. क्रिकेटच्या खेळामध्ये फिल्डिंग देखील खूप महत्त्वपूर्ण असते. फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही तर क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असणं गरजेचं. आज प्रश्नचिन्ह हेच आहे तात्या प्रतिष्ठानकडे. फिल्डिंग कुठे ना कुठे खराब झालेली आहे. त्यामुळे पहिली मॅच देखील गमावली आणि आताची मॅच देखील जर बघायला गेलं तर 4-7 ची गरज आहे. आता YouTube लाईव्ह स्पर्धा असतात, नक्कीच जाऊन ह्या स्पर्धेमधला जो मॅच आहे त्या मॅच बघितल्या जातील. तात्या प्रतिष्ठान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचशा मिसफिल्डिंग झालेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. इकडे आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला. चिकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला गौतमचा. काय गोलंदाजी होत असताना यावेळेस गोलंदाजाकडून सपोर्ट भेटत नाहीये क्षेत्ररक्षकाचं. परंतु गोलंदाज सांगतोय यावेळेस आता मात्र क्षेत्ररक्षकाची गरज नाही आहे. जे करायचे ते मीच करेल. क्या भरोसा रखना गैरों पर, जब चलना है खुद के पैरों पर. आणि इकडे आपण तेच पाहायला मिळते. क्लीन बोल्ड यावेळेस पाहायला मिळते. तीन मध्ये 7 श्रीराम आलेला आहे. तीन मध्ये 7 ची गरज. तयार. इकडे चेंडू अगदी खराब हाताळला. बीमरचा इशारा देखील येतोय. सगळं काही ठीक चाललं होतं परंतु पुढचे 3 चेंडू देखील चांगले हाताळायचे होते परंतु त्यामध्ये थोडी चुकी झाली. नोचा इशारा बीमर मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि 5 धावा ऍड होतील स्कोर कार्डला. यस, चेक केला जाईल. बीमर इकडे चेक केला जाईल. थर्ड अंपायर नाईक सर या.
नाईक सर थर्ड अंपायर घेतलेला आहे आमचे तिसरे अंपायर. नो बॉल आहे. चला मॅच ऑन करा. तीन मध्ये 2 ची गरज असेल. इकडे मात्र आपण बघू शकता स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 51 51. 3 मध्ये 2 ची गरज. तीन चेंडू 2 धावेची गरज. बघा सगळं काही व्यवस्थित चालू होतं. अगदी मात्र चांगली गोलंदाजी होत होती आणि चांगली गोलंदाजी होत असताना मात्र कुठे ना कुठे खेळ फसला. या चेंडूवर यॉर्करकडे शोधत गेला. आधी या अगोदर मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत होती आणि या बेस मात्र जर बघायला गेलं तर यॉर्कर शोधाकडे गेला गोलंदाज आणि फुलटस आणि चौकार. शॉर्ट चेंडू आहे. हा देखील फटका चांगला आहे. विनिंग स्ट्रोक. खेळ खल्लास. सामना जिंकलाय किल्ले कोच संघाने. अभिनंदन किल्ले कोच संघाचं. इथे मात्र आपण बघू शकता फिनिश करतोय तो फलंदाज म्हणजे श्रीराम. जे नाव आहे ते नावच मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र बघायला गेलं तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमधली सर्वात यशस्वी टीम निलेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध SRG